जंतर मंतरवर सुमारे 1 महिन्यांपासून जनआंदोलन सुरू होते. नीट पेपर लीक संदर्भात देशभरात संताप व्यक्त केला जात होता. तब्बल 21 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्या होत्या. तर 20 जुलै रोजी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर अमानुषपणे दिल्ली पोलिसांनी लाठी हल्ला करून विद्यार्थ्यांचे डोके फोडण्यात आले होते. त्यानंतर देशभरात आंदोलनाची लाट उसळली होती. त्याच पार्श्वभूमीवर 23 जुलै रोजी तिवसा बंद पुकारून निषेध आंदोलन करण्यात आले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. दरम्यान 25 जुलै रोजी दुपारी शिक्षण मंत्री प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर तिवसात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला होता. देशभरात विविध शैक्षणिक व भरती परीक्षांमध्ये वारंवार समोर येत असलेल्या कथित पेपर फुटीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाल्याचा आरोप असलेल्या पोलिसांनी कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी तिवसा शहरात सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या वतीने 23 जुलै रोजी बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी, युवक, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने बाजारपेठ व व्यावसायिक आस्थापनांना दिवसभर बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला होता. त्यानंतर तिवसा येथे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र मोठा जल्लोष साजरा केला.